नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला पश्चिमच्या पराभवानंतर भाजप देणार अनेकांना डच्चू. त्या माजी नगरसेवकांना शोधावा लागणार नवा घरोबा. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खानावळीचे किचन चेक करण्याची गरज. अस्वच्छतेचा कळस आणि आरोग्याचे वाजले 3-13. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी बौद्ध बांधवांचे अभिवादन. अशोक वाटिकेत आला 30 वर्ष परंपरा असलेला कॅन्डल मार्च. CCIच्या कापूस खरेदीचे त्रांगडे कायम. उत्पादन 12 क्विंटल, खरेदी मात्र 5 क्विंटल. शेतकरी त्रस्त. गरिबांची बाजरी आणि ज्वारी आता श्रीमंतांच्या ताटात. दरवाढीचा फटका मात्र सर्वसामान्यांना अधिक. आता सविस्तर बातम्या. महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असताना भाजप गोटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लालाजींचे पाठीराखे असलेल्या नगरसेवकांना डच्चू मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तर विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना यंदा तिकीट नाही अशी माहिती समोर आली आहे. अकोला पश्चिम मध्ये भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. या ठिकाणी लालाजींच्या सलग विजयाने भाजप प्रबळ होती. पण लालाजींच्या निधनानंतर या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा गड ताब्यात घेतला. अकोला काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांनी विजय संपादित केला. पण या राजकीय घडामोडीत भाजपसोबत दगाफटका झाल्याचे कारण सांगत भाजपच्या 2017च्या नगरसेवकांना डच्चू देण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार भाजपच्या काही माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले जाणार आहे. तिकीट नाकारले जाणार असल्याने समविचारी व तिकीट नाकारले जाणारे माजी नगरसेवक एकत्र येत निवडणूक लढविणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हे माजी नगरसेवक कोण आणि त्यांचा गट किती ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हॉटेल, रेस्टॉरंट तसेच खाण्यापिण्याच्या दुकानांच्या संचालकाकडून स्वच्छता राखली जात आहे की नाही यासाठी अनेक दिवसांपासून कोणतेही तपासणी अभियान चालवले नाही. यामुळे शहरातील खाद्यपदार्थांची चव घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील खाद्य संस्कृतीची गुणवत्ता चांगली असावी आणि ग्राहकांना निर्जंतुक वातावरणात सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अकोला महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छ आणि निर्जंतुक खाद्य संस्कृती तपासणी मोहीम राबवणे गरजेचे आहे. शहराच्या अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या किचनची तपासणी केल्यास आपण काय खात आहोत हे पाहून नागरिकांना झोप उडेल. अशी परिस्थिती जवळजवळ सर्वच हॉटेल्समध्ये दिसून येते. रेस्टॉरंट्समधील अस्वच्छतेमुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या पाण्याच्या टाक्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची तपासणी अनेक दिवसांपासून झाली नाही. शहरातील प्रत्येक हॉटेल, खाद्य विक्रेता, ठेलेवाला, बेकरी आणि पेस्ट्री शॉपचे स्वयंपाकघर स्वच्छ आणि निर्जंतुक असावे. तसेच येथे तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी. याकडे महापालिका प्रशासनाने सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता कायम राहील. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. अशोक वाटिकेत सकाळपासून बौद्ध समाज बांधव तसेच नागरिकांनी तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले. तसेच मेणबत्त्या प्रज्वलित करून भावसुमनांजली वाहिली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शनिवारी सकाळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष PJ वानखडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्याचा देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
5 डिसेंबर रोजी रात्री कॅन्डल मार्च कडून अशोक वाटिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 1995 पासून ही परंपरा आहे. कडाक्याच्या थंडीत बौद्ध बांधव पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समता दलाचे सैनिक देखील त्यात होते. भारतीय कापूस महामंडळाने अर्थात सीसीआयने हमीभावाने कापूस खरेदी करण्याची प्रति हेक्टर मर्यादा वाढवण्याची गरज आहे. एकीकडे कापूस उत्पादन 10 ते 12 क्विंटल होत असताना खरेदी मात्र 5 क्विंटल का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. शेतकरी सरासरीपेक्षा जास्त उत्पादन घेत असताना त्यांच्याकडील अतिरिक्त कापूस सीसीआय केंद्रावर विकता येत नसल्याचे चित्र आहे. सीसीआय हा केवळ 5 क्विंटल कापूस खरेदी करणार असून इतर उर्वरित कापूस त्यांना खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने विकावा लागत आहे, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे. यापूर्वी सीसीआय जिल्हा कृषी विभागाने दिलेल्या सरासरी उत्पादकतेनुसार प्रति हेक्टर खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ही मर्यादा प्रति एकर 5 ते 6 क्विंटलच्या आसपास होती, तर शेतकरी प्रत्यक्षात 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत होते. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस पट्ट्यातील ही मर्यादा मागील वर्षीप्रमाणे प्रति हेक्टर 30 क्विंटल किंवा प्रति एकर 12 क्विंटल करावी, अशी मागणी अजूनही लावून धरली आहे. शुक्रवार सकाळी गोरक्षण रोडवरील गणेश हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी मुकेश गोपाल बगडिया हे घरून मोटरसायकलने 1,20,000 रुपये एका पांढऱ्या बॅगमध्ये घेऊन जात होते. 4 बंगल्यासमोर एका अज्ञात इसमाने मोटरसायकल समोर येऊन त्यांच्या डोळ्यात लाल रंगाची मिरची पावडर फेकली. बगडिया डोळे चोळत असताना चोरटा बॅग घेऊन पसार झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी चोराला त्वरित पकडण्याचे आदेश दिले. खदान पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस अंमलदार भूषण मोरे, स्वप्नील वानखडे यांनी अज्ञात इसमाचा खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत व घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. एक इसम हा घटनास्थळावरून इन्कम टॅक्स चौकाकडून मोटरसायकलने जाताना दिसला. इसमाचा ज्युडिओ येथे जाऊन शोध घेतला. अज्ञात इसम हा ज्युडिओच्या मागच्या बाजूला लिफ्टच्या बाजूला दिसला. त्याचे नाव अनमोल प्रभाकर पिंजरकर, राहणार हरिसंकल्प अपार्टमेंट, तरंग तलाव, नाशिक रोड, नाशिक. तुर्तास अकोल्यातील प्रांजली नगर शिवाजी पुतळ्याजवळ मोठी उमरीत तो राहत आहे. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीकडून जबरीने चोरलेले 1,20,000 रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 5/12/2025 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला. सीसीटीव्ही तपासले. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली. त्यात समोर आरोपींनी जे वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला. सीसीटीव्ही मधून त्याची मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून 1,20,000 रुपये कॅश, 10,000चा मोबाईल अशा पद्धतीचं त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती. आणि एकूण खदान डीबी पथकाने त्यामध्ये कलम 309/6 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 100% रिकव्हरी या ठिकाणी टोटल 1,80,000 रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे. साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे. पुढील आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे. प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर 2-3 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. प्रॉपर तो पिंजरचा आहे आणि पुढचा अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनाथ कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेने आपल्या 9 वर्षाच्या मुलाला लाकडी पलंगाच्या आत कैद करून ठेवल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाला पलंगातून बाहेर काढून मनोरुग्ण मातेला उपचारासाठी मनोरुग्ण रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना आढळले की ती महिला घरात अत्यंत गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त परिस्थितीत राहत होती. ही महिला नेहमी आपल्या हातात चाकू ठेवायची. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते. मानसिकदृष्ट्या आजारी असलेली ही महिला नेहमी परिसरातील नागरिकांशी गैरवर्तन करत असे. कधीकधी त्यांच्यावर हल्ला करण्यासही कचरत नसे. नागरिकांच्या घराचे दरवाजे लाथाडणे, दगडफेक करणे इत्यादी तिची दिनचर्या बनली होती. ही महिला नेहमी आपल्यासोबत चाकू बाळगत असल्याने परिसरातील मुलांचा जीव धोक्यात होता. पोलिसांनी घरात प्रवेश करून त्या महिलेच्या मुलाला वाचवले, ज्याला लाकडी पलंगाच्या आत कैद करून ठेवले होते. उपचारानंतर मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या महिलेला उपचारासाठी यवतमाळ येथील मानसिक आरोग्य उपचार केंद्रात पाठवण्यात आले आहे. मनोरुग्ण महिलेला मानसिक आरोग्य उपचार केंद्रात पाठवल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अमृत 2 योजनेचे काम बाळापूर नाका ते भांडपुरा भागात सुरू आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकली जात आहे. दरम्यान इथे जलवाहिनी फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. परिसरातील रहिवासी तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांचा त्रास वाढला आहे. अमृत 2 योजनेचे काम शहरात सुरू आहे. बाळापूर नाका ते भांडपुरा भागात खोदकाम केल्यामुळे जलवाहिनी फुटली, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. बरेच पाणी वाहून गेले तरी महापालिका जलप्रदाय विभागाला जाग आली नव्हती. पाणी वाहून गेल्यामुळे या भागात चिखल झाला. या योजनेची कामे सुरुवातीपासूनच शहरवासियांना डोकेदुखी ठरत आहे. कामे शीघ्र गतीने पूर्ण करावी अशी मागणी आहे. शहरात पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्यांची दुरुस्ती ही लोकांच्या हितासाठी लवकरात लवकर करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना करण्याची मागणी होत आहे. अकोट शहर पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात प्रहार मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील गुन्हेगारी कारवायांवर वचक बसवत पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 4 डिसेंबर रोजी मोठी कारवाई केली. या कारवाईत दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 53,280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या विशिष्ट माहितीनुसार डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी सोनू चौक परिसरात 2 साक्षीदारांसह तपासणीसाठी थांबले होते. याच दरम्यान आठवडी बाजार मार्गे एक इसम मोटरसायकलवरून येताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली असता त्याने आपले नाव राजू तेजराव सरदार असे सांगितले. त्याच्याकडील तपासणीत 5,280 रुपये किमतीची अवैध दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली स्कूटी असा एकूण 53,280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी तात्काळ जप्त केला. या प्रकरणी राजू सरदार याच्या विरोधात अकोट शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशनची ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रहार मोहिमेमुळे अकोट शहरात अवैध दारू विक्रीसारखे गुन्हे करणाऱ्यांवर पोलिसांचा दबदबा निर्माण झाला असून अवैध धंदेवाल्यांना यामुळे मोठी धडकी बसली आहे. अकोला जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना खूप दिवसांनी साखरेचे वाटप स्वस्त धान्य दुकानामधून करण्यात येणार आहे. हा लाभ अकोला जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड धारकांना होणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे कार्ड धारकांसाठी साखरेची मागणी केली होती. आता शासनाने जिल्ह्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 2700 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केले आहे. वर्षभरापासून शिधापत्रिका धारकांना साखरेचे वाटप बंद होते. अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत निःशुल्क तांदूळ व गहू वितरित करण्यात येत होते. त्यातच आता अंत्योदय लाभार्थ्यांना साखरेचे प्रावधान देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 45,959 अंत्योदय शिधापत्रिका धारक ग्राहकांना साखरेचे वाटप होणार असून हे साखरेचे वाटप 6 महिन्याकरिता होणार असून लवकरच जिल्ह्यातील शासकीय धान्य दुकानात साखर उपलब्ध होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
हिवाळ्यात शरीर संतुलित ठेवण्यासाठी बाजरी आणि ज्वारी खाणे उत्कृष्ट मानले जाते आणि हे पचायलाही सोपे असते. याच कारणामुळे या हंगामात नागरिकांचा कल ज्वारी आणि बाजरीकडे अधिक आहे. या दिवसांमध्ये बाजरी आणि ज्वारीच्या किमतीत प्रति क्विंटल 200 रुपये ते 500 रुपयांनी वाढ झाली आहे. थंडीच्या काळात गेल्या काही दिवसांपासून बाजारात बाजरी आणि ज्वारीची मागणी वाढली आहे. बाजरी गरम अन्न आहे आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी ती खाल्ली जाते. बाजरीसोबतच ज्वारीची मागणीही वाढली आहे. यावर्षी सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे बाजरी आणि ज्वारीच्या किमतीत प्रति क्विंटल 200 रुपये ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा बाजरी आणि ज्वारीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. थंडीच्या दिवसात शहरातील बाजारात चांगल्या प्रतीच्या बाजरी आणि ज्वारीला मागणी वाढली आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले की बाजरी आणि ज्वारीचे उत्पादन महाराष्ट्रासोबतच राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्येही होते. पूर्वी बाजरी आणि ज्वारीला गरिबांचे अन्न मानले जात होते, पण आता त्याचे औषधी गुणधर्म लक्षात घेता उच्च श्रेणीतील लोकही ते खाण्यास प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे त्यांची किंमत वाढली आहे. नागरिक आपल्या आरोग्यासाठी आणि थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी ज्वारी आणि बाजरी खाण्यास पसंती देत आहेत. याच कारणामुळे या दोन्ही धान्यांची किंमत वाढली आहे, अशी माहिती शहरातील धान्य विक्रेत्याने दिली आहे. जवारी जो है अपने यहाँ पे हाइब्रिड जवारी है, थोड़ी बहुत उनाड़ू क्रॉप है वो मिल रहा, बाकी बरसाती जवारी है ही नहीं। और बाजरी भी जो है अपने यहाँ पे है ही नहीं, जलगांव खानदेश से आ रही है। जवारी अपने यहाँ हाइब्रिड बिक रही है 2400 से 2700 रुपये, और दादर बिकती है 5000 से लगा के तो 5800 रुपये, और बाजरी जो है वो 3500 से लगा के तो 4500 रुपये तक। अभी ज़्यादा किसकी है डिमांड है? ज़्यादा डिमांड है जवारी और बाजरी की ज़्यादा है। ठंडी का मौसम है करके बाजरी ज़्यादा डिमांड है। पुन्हा पाहूया हेडलाइन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोला पश्चिमच्या पराभवानंतर भाजप देणार अनेकांना डच्चू. त्या माजी नगरसेवकांना शोधावा लागणार नवा घरोबा. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खानावळीचे किचन चेक करण्याची गरज. अस्वच्छतेचा कळस आणि आरोग्याचे वाजले 3-13. बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी बौद्ध बांधवांचे अभिवादन. अशोक वाटिकेत आला 30 वर्ष परंपरा असलेला कॅन्डल मार्च. CCIच्या कापूस खरेदीचे त्रांगडे कायम. उत्पादन 12 क्विंटल, खरेदी मात्र 5 क्विंटल. शेतकरी त्रस्त. गरिबांची बाजरी आणि ज्वारी आता श्रीमंतांच्या ताटात. दरवाढीचा फटका मात्र सर्वसामान्यांना अधिक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.